डे 42 ऑफ 100 इन UK. आज होती माझी मॅच आणि आज पण मॅच थोडी इंटरेस्टिंग झालेली, तर लास्ट पर्यंत व्हिडिओ बघा. मग आम्ही तयारी ब्रेकफास्ट वगैरे करून निघालो मॅच साठी. आणि हाय आमचा बोड्या. त्यात गाडीत बसलो आणि गायत्री विसरली काहीतरी तिचं. पहिला आम्ही जाणार होतो माझ्या लास्ट इयरच्या ग्राउंड वरती, ते म्हणजे स्लॅथवेट. आणि हा होता माझा लास्ट इयरचा टीममेट, बोट दाखवतो लिएम. माझ्या लास्ट इयरच्या टीमचा रिपोर्टिंग टाइम थोडा लवकर असतो, अर्धा तास. तर मी इकडेच आलेलो सगळ्यांना भेटायला आणि बोडीने चालू केलेली त्याची बॅटिंग प्रॅक्टिस. मग आम्ही विसरलेलो ते घ्यायला गेलो परत घरी. त्यानंतर आम्ही पोहोचलो आमच्या ग्राउंड वर, ते म्हणजे मार्सडन. आणि इथे हे लोक टॉस हरून बॉलिंग आलेली आहे ह्यांना. आणि इकडचा पिच खूप जास्त खराब होता, लो स्कोरिंगची मॅच होती आज. तर 50 रन्स मध्ये ऑलरेडी 5 विकेट गेलेले आहेत. आता बघूया काय होतं. इकडचे पॅरेंट्स त्यांच्या लहान मुलांना कुत्र्याचा पट्टा बांधतात भाई, की ते लोक कुठे जाऊ नये म्हणून. आणि आज भूषणने काय मस्त बॉलिंग केली आहे. त्यांनी ऑलरेडी 4 विकेट घेतले. आता फक्त लास्ट विकेट उरलाय आणि भूषणला पण फक्त 1 विकेट पाहिजे त्याचे 5 विकेट कंप्लीट करण्यासाठी. मला वाटलेलं की भूषण हा लास्ट विकेट पण घेईल, पण अनफॉर्च्युनेटली नाही मिळालाय भूषणला विकेट. भूषणच्या ब्रिटिश पॅरेंट्सने आम्हाला मस्त लंच पॅक करून दिलेला. फ्रुट्स, बर्गर्स, चिप्स आणि ब्राउनीज पण होते. नबील भाईनी आज पण मस्त फिरवा फिरवी केलेली आहे, पण अनफॉर्च्युनेटली आम्ही मॅच हरलोय. मॅच नंतर परत आम्ही गेलो स्लॅथवेटला. तिकडे भेटला माझ्या सेक्रेटरीचा कुत्रा. भाई हा एवढा लेझी आहे, याचं नाव आहे वॉलेस. त्यानंतर घरी येऊन मला दिसली छोटी पिचकारी. मग मला सुचलं थोडी करामती करूया, थोड्या गायत्रीला भिजूया, होळी खेळूया तिच्यासोबत. आणि गायत्री खूप इरिटेट झालेली. बरं झालं तिने मारलं नाही मला. ती एक्स्ट्रीम इरिटेट व्हायच्या आधीच मी पिचकारी थांबवली. आज आमच्यासाठी माझा ब्रिटिश पप्पा बनवला होता पिझ्झा बनवेपर्यंत आम्हाला लागलेली भूक, तर आम्ही हे स्नॅक्स काढलेले. आणि फ्रीज मध्ये पण शोधत होतो काय हाय काय नाही, तर एवढे सारे ड्रिंक्स भेटले. फुल ड्रिंक्सचा माल भरलेला भाई त्यांनी. तर त्यानंतर आमचा आला मायलो. भाई हा धावतच येतो मला बघून, एकदम मस्त माझा मित्र झालाय. त्यानंतर मी केली माझी थोडी एमिंग प्रॅक्टिस आणि मस्त एम आहे माझा. डंकनने आमच्यासाठी बनवलेला चिकन टिक्का पिझ्झा आणि गायत्रीला तर खूप आवडलाय आणि मला पण आवडलेला. तर मी खात होतो आणि मायलो माझ्या समोरच बसलेला. भाई त्याला पण भूक लागलेली, तर मी देत नव्हतो. तर मला तो हात मारून विचारलं की भाई दे मला काहीतरी. तर मी बोललो की ठीक आहे भाई तू घे. आणि बोडीचे मित्र सुद्धा येणार होते, 4-5 मित्र आलेले आणि नुसते गोंधळ घालत होते. उद्या आता आम्ही इथून निघणार आहे आमच्या घरी जायला आणि भेटूया उद्याच्या रीलमध्ये. तोपर्यंत बाय, गुड नाईट, टेक केअर.